पैलवान व्यासपीठावरती या. आदरणीय दादासाहेब सातव मी विनंती करेल. संतोष शेठ सुदामराव हरगुडे विनंती करतो आपल्याकडून सन्मान केला जातो व्यासपीठावर. हर्ष काळाने कल्याणचे पैलवान विजय उद्योजक आदरणीय मनोजी नवले पाटलांचं आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 61 किलो गादीबा गणेश दुबे वाशिम रेड कॉस्ट्यूम वर्सेस प्रकाश शिंदे ठाणे शहर ब्लू कॉस्ट्यूम. पहिला पुकार 61 किलो गट क्रमांक 2 वर लागणार आहे. रवींद्र पाटील यांचा सन्मान. आदरणीय या विभागाचे आमदार ज्ञानेश्वरराव कटके, दादासाहेब सातव, संतोष शेठ हरगुडे आणि अतुल भाऊ सातव यांच्या हस्ते होते. यानंतर आंतरराष्ट्रीय पैलवान सोनबा गुंडवाने यांचा सन्मान व्यासपीठावरती होत आहे. मी आमदार महोदयांच्या हस्ते तो सन्मान दिला जातोय. उपसरपंच मारुती यांना गाडे, गणेश दुबे उपसरपंच मारुती यांना गाडे, सुरेश छत्र सन्मान देण्यासाठी आपण पुढे या. लालपट्टी अतुल वतम कोल्हापूर. निळापट्टी कबड्डीचे कोच राजेंद्र भाऊ पायगुडे आपल्याला विनंती करेल. आंतरराष्ट्रीय पैलवान सोनबा गोंगाने चालू कुस्ती यांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. चालू कुस्तीनंतर हाती विभाग 57 किलो वजन गटातील सुवर्ण पदकाच्या कुस्तीला पदकाच्या कुस्तीला प्रारंभ होईल. गणेश दुबे वाशिम पहिला पुकार, प्रकाश शिंदे ठाणे शहर पहिला पुकार. 61 किलोच्या 8 कुस्त्या होणार आहेत मॅट क्रमांक 2 वरती. याची पैलवान कोच आणि टीम मॅनेजर नोंद घ्या. गणेश दुबे वाशिम रेड कॉस्ट्यूम फर्स्ट कॉल वर्सेस प्रकाश शिंदे ठाणे शहर ब्लू कॉस्ट्यूम फर्स्ट कॉल. मॅट क्रमांक 2 वरती यायचंय. ओंकार मुंडे पुणे शहर लाल पट्टीमध्ये तयार व्हायचंय आणि मृणाल पाटील कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये. उद्योजक मनोज शेठ नवले दुसऱ्या फेरीपासून मनोज शेठ नवले आपल्या या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होतोय. सुदर्शन सन्मान उद्योजक रोहिदास शेठ गोरे आणि आपल्या संघाचे उपाध्यक्ष दिलीप काळे यांच्या हस्ते पट्टीमध्ये कश्य पदकासाठी लढत प्रथम लागेल. आपण ताबडतोब माझ्याकडे वरती हजर व्हायचंय. दुसरा पुकार रत्नागिरी व्यवस्थापक माती आकडा क्रमांक 1 वरती 86 फ्रान्स पदकासाठी लढत होणार आहे. 86 किलो वरमाप करायला लागा. विकास पुजारे छत्रपती संभाजीनगर लालपट्टी, अतुल वतम कोल्हापूर निळेपट्टी. 79 किलो वजन गट माती विभाग दुसऱ्या फेरीचा प्रारंभ होत आहे. चालू कुस्तीनंतर 57 किलो वजन गट माती विभाग काश्य पदकासाठी सुदर्शन पाटील कोल्हापूर लाल पट्टीमध्ये चला माथ्याकडा क्रमांक 2 वरती आणि अजय निंबाळकर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये माथ्याकडा क्रमांक 2 वरती चला. 86 किलो वजन गटातील फ्रान्स पदकासाठी लढत 3 कुस्त्यानंतर माथ्याकडा क्रमांक 1 वरती होणार आहे आणि सुवर्ण पदकाची लढत व्यासपीठावरती उद्योजक मनोज शेठ नवले यांचा सन्मान होतोय. मेघराज भाऊ कटके आणि आमदार ज्ञानेश्वरराव कटके, त्याचप्रमाणे उद्योजक रोहिदास शेठ गोरे आणि दिलीप भाऊ काळे यांच्या हस्ते तो सन्मान दिला जातोय. आपण ताबडतोब पुढे या. यानंतर मंचावरती सन्मान केला जातोय पुणे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आदर्श कर्मचारी पैलवान भीमराव क्रांती वस्ताद माऊली आबांचा पट्टा यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्याकरिता पैलवान भीमराव क्रांती मंचावरती यावं. चालू कुस्तीनंतर प्रमोद काळे जालना लाल पट्टीमध्ये चला. अविनाश शिंदे बीड निळ्या पट्टीमध्ये चला. ओम सिंग चंद्रपूर लाल कॉस्ट्यूम, अक्षय मनगवडे सोलापूर निळा कॉस्ट्यूम. आपण दोन्ही कुस्तीगीरांनी मॅटवरती यायचे. उद्योजक मनोज शेठ नवले यांचा सन्मान करत आहोत. तो सन्मान या विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वरराव कटके, औरंगाबाद महापौर केसरी पैलवान मेघराज कटके, दिलीप भाऊ काळे आणि उद्योजक रोहिदास शेठ गोरे. मी विनंती करेल आपण ताबडतोब पुढे या. त्यानंतर व्यासपीठावरती सन्मानित केले जाते ते उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन येलभरे यांना. तो सन्मान पुणे महानगरपालिकेचे एक आदर्श कामगार
क्रांती यांचा व्यासपीठावर भीमराव क्रांती यांचा सन्मान केला जात आहे. पैलवान माऊलीआबा कटके यांचे अक्षय मंगवडे वस्ताद पैलवान ज्ञानेश्वरआबा कटके यांना विनंती करतो. अण्णावरती या रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि ज्ञानेश्वरआबा कटके अनिल भाऊ सातव यांच्या हस्ते तो दिला जातोय. प्रणव हांडे सोलापूर लालपट्टी, समीर महाले नागपूर निळापट्टीमध्ये तयारायचं आहे. 79 अक्षय मंगवडे पहिला पुकार. या ठिकाणी पुढील सन्मान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन येलवर यांचा सन्मान केला जातोय. तो सन्मान देण्यासाठी पैलवान संदीप तात्या शिंदे, उद्योजक लखन शेठ बाडाळे, या गावचे माजी उपसरपंच महेंद्र शेठ बाडाळे, उद्योजक सागर शेठ जाधव या मान्यवरांना मी विनंती करेन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन येलवर यांचा सन्मान करण्यासाठी आपण पुढे या. अक्षय मंगवडे सोलापूर दुसरा पुकार. अथर्व वाघमोडी या ठिकाणी रेड कॉस्ट्यूम. या ठिकाणी पुढील सन्मान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन येलवर यांचा सन्मान केला जातोय. मी संदीप तात्या शिंदे, उद्योजक लखन शेठ बाडाळे, उपसरपंच महेंद्र शेठ बाडाळे, रोहिदास शेठ गोरे, मंगेश सातव, पैलवान मंगेश सातव निरगुडे यांना देखील विनंती आहे. सुहास आबा खुटवळ यांना देखील विनंती आहे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन येलवर यांचा सन्मान करण्यासाठी पुढे या. सुदर्शन पाटील कोल्हापूर लालपट्टी, अजय निंबाळकर सोलापूर निळीपट्टी, याच्या आकडा क्रमांक 2 वरती चला. 57 किलो वजन गट माती विभाग 100 पदकाची लढत. वैभव या ठिकाणी लगेच लागेल. 61 किलो वैभव पाटील. आपण संदीप बाप्पांना येऊन भेटायचे. 61 किलो वैभव पाटील नंतर आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे. आपण संदीप बाप्पाला येऊन भेटा. पदकासाठी लढत होणार आहे 86 किलो वजन गटामध्ये. जे सोसायटीचे चेअरमन जिल्हा दिलीप दादा शिंदे, उद्योजक वडगाव शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. जय जाधव सोलापूर जिल्हा लालपट्टी, विशाल कोकरे सातारा निळापट्टी मध्ये तयारायचा. गाडेबोलाई ग्रामनगरीचे माजी सरपंच आदरणीय कुशाभाऊ गौड यांचं आगमन सहर्ष स्वागत. 500 पदकासाठी लढत होणार. या ठिकाणी पुढील सन्मान उद्योजक सुहास आबा खुटवळ यांचा सन्मान केला जातोय. मी किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय दादासाहेब सातव, उद्योजक जयदीप दादा शिंदे मी विनंती करेन पुढचा सन्मान करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. 86 आदरणीय सुहास आबा खुटवळ. 61 किलो संदीप पाटील. 61 किलो पाटील कोल्हापूर. आपण तसेच या ठिकाणी पुणे शहर निळापट्टीमध्ये आपण तयारायचा. 86 किलो 16 पदकासाठी लढत. उद्योजक गणेश शिंदे व्यासपीठावरती या. तसेच पुढील सन्मान जाणता राजा कुस्ती संकुलाचे कोच असलेले पैलवान वस्ताद संतोष यादव यांचा व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. अथर्व मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आपल्याला